आपण एखाद्या गोष्टीची किती अट्टहास केला तरी आपल्या सोबत जे घडणार ते घडलंच बरं का. आणि ह्या चक्करला सुद्धा माझ्या गाडीच्या बंपरची विल्हेवाट लागली. तेव्हा माझ्या मागचं हे कधी सरणार आहे. माझ्या गाडीचा बंपर तुमचा केल्याशिवाय देव का बसणार नाही. आणि माझी मशीन भरायची खोड मोडत नाही रे देवा. तुम्हाला सांगतो रात्री मला एक गाडी गाठ पडला होता. त्यानं टाबेरी दिली. टाबेरी घेऊन आपल्या मंडळाला रनिंग करायचं रात्रभर. सकाळ सकाळी त्याला मशीन पाहिजे. मी म्हणलं दुपारी येतो. नाही सकाळ सकाळी पाहिजे. मी म्हणलं टाबेरी खात जातो रात्रभर. आणि त्यातनं गाडी काढली बघा. रातभर रिंगाण काढले रे देवा. लय झोप येतो पण कंट्रोल केलं. काय करता जीवनात संघर्ष. डोळं असलं वाईट चरचर आलो ना मित्रांनो. काय सांगू शकत नाही. जीवन संघर्ष लय. आणि रातभर गाडी चालवून सकाळ सकाळी आलो बघा मैसूरच्या पाठीमागे 50 किलोमीटर. आणि टोटल सिंगल रोड आहे मैसूरला जायला शिऱ्यावरनं. आणि आता ही सिंगल रोडचं रनिंग मला कधी कव्हर व्हायचं. दातात बरंच अडकावला आणि चाललो खास वाजवत. तब्बल 2 तास दात घासल्यानंतर आपल्या रस्त्यात मस्तपैकी खाळ तोंड धुवून घेतलं. थोबाडीवर धुवून जाऊया म्हटलं. आता 100% उशीर तर होणारच आहे पण काय करू शकत नाही. थोबाडीवर धुलं लगेच थोबाड धुवून नाश्त्याला गाठ गाठले की आपण घेतला सकाळ सकाळी बोंडा चित्रानं राईस आणि काय 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 देते बाबा. मग आता डोसकं चालता इकडे साऊथला आल्यावर खायला लागते बाबा नो. कोण जरी असला तर गपचूप गळ्या लागतं या. अंतावर लगेच निघालो की सारखंच फोन करते सारखं. आला का नाही ये देवा. माझं डोसकं फिरून गेले रे देवा. एवढी अर्जंट. आणि कसा बसा संघर्ष करून पोचलो बघा पॉइंटला. जीबी आणलंय खडीकेश्वरवर. आणि येताना रस्ता एवढा टाप आणि एवढा जोरात होता ना शूटिंग काढायला सुद्धा भ्या वाटलं भावांना. खरं सांगतो तुम्हाला. आणि आता ज्या गोष्टीची मला मशीन भरताना भीती वाटतो ती गोष्ट माझ्यासोबत घडली. ती म्हणजे बंपर माझा 100% तुमचा होतोय म्हटलं. बघा बंपर किती खाली टेकलेला आहे. परंतु हा ऑपरेटर डोकं लिटीबाज होता. त्या ऑपरेटरला माझ्याकडून 100 पैकी 100 मार्क. भावानं आपला बंपरच खाली टेकू दिला नाही. 1 नंबर मशीन अनलोडिंग केली भावा. आणि त्यानंतर DCB एका साईडला लावलं पार्किंग करून. मी बी म्हणलं आता चैनी बिनी आत टाकूया. आणि पूजा पाठ असला म्हणजे हळूच आपलं गाठ घालूया. पेडा बेडा मिळतोय तोंडावर मारते. 1000 रुपये दक्षिणा आली तर आली बाबा. तर आपल्या मशीनीच्या मालकानं आपल्याला जेवण आणून दिले गे भावा. थँक्यू भावा म्हणण्यापेक्षा शेट थँक्यू बरं. एवढं मोठं मशीन घेतले पण तुम्ही चित्रांना राईस आणून काय राव परा बिराट नाहीतर कुठलं तर दुसरं बिर्याणी महागातलं काय तर आणून द्यायचा लागणार अख्याला आपल्या. आणि जेवण करूच तर आपली मशीनीची पूजा चालू झाली की आपल्या मालकाची पै पाहुणे हे लय प्रोफेशनल लोक आलते राव. काय करता मी आपल्या एका बाजूला बघायला मारली होती. आका लाडू आला का दाबायचा नुसता आख्या लाडू दाबायचा. आणि सनी कंपनी साहेब बी आलते. त्यांनी आपले 17-80 लाखाचं मशीन यांच्या गळ्यात घालून आपलं सत्कार करायला आलतं याड लावून गडी. ही सगळं कार्य करतो फोटो काढायला नादाना आख्या भाव नुसता मिठाई दाबायचा ना. त्यानंतर दक्षिणा घेऊन बैलगाडी रस्त्यानं चाललो बघा आपल्या चांगल्या रस्त्याला. ह्या रस्त्यानं जाताना गेलतो बघा. जाताना काय माझं शूटिंग घ्यायचं डेअरिंग झालं नाही त्यामुळे आता घेतलंय भावानं खरं सांगतो. आणि त्यानंतर आपल्याला ऑर्डर आली काय माहिती आहे का. बेंगलोरला या. मग चाललोय बघा बेंगलोरला. तुम्ही पण आपल्या ठरल्याप्रमाणे फालूच्या बटनावर दगड घालून जावा.